पॉलिटिक्स नॉलेज स्टेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे. साथियो, संसदेचं अधिवेशन या ठिकाणी कालपासून सुरू झालं आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची एक फार मोठी रणनीती तयार केलेली होती. विशेषतः पहलगाम हल्ला, त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर आणि या ऑपरेशन सिंदूरनंतर त्याची असणारी युद्धविरामाची जी घोषणा आहे ती जी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली होती, या सर्व मुद्द्यांवरती विरोधी पक्षांनी सरकार पक्षाला घेरण्याची एक मोठी रणनीती या ठिकाणी तयार केलेली होती. त्याच दिवशी राज्यसभेमधून एक फार मोठी बातमी येऊन धडकली. ती म्हणजे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आणि जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला या संदर्भामध्ये प्रसारमाध्यमांवरती एक प्रचंड मोठ्या चर्चेला एक स्पेस तयार झाली. खरं तर जगदीश धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची कारणं वगैरे याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झालेली आहे. त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण मला या ठिकाणी जगदीश धनखड यांच्या या कृतीने सोमनाथ चटर्जी या लोकसभेच्या सभापतींची या ठिकाणी आज प्रकर्षाने आठवण होते. 2004 ते 2009 या UPAचा जो पहिला गव्हर्नमेंटचा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे सभापती होते. आणि या कालावधीमध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अमेरिकेबरोबरती नागरी अणुऊर्जा करार या ठिकाणी केलेला होता. आणि या नागरी अणुऊर्जा कराराला संसदेमध्ये मंजुरी घेत असताना डाव्यांच्या रोषाला या ठिकाणी काँग्रेसला सामोरं जावं लागलेलं होतं. डावे मार्क्सवादी पक्षाने तत्कालीन काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यांनी सोमनाथ चॅटर्जी यांनाही आपल्या सभापतीपदाचा राजीनामा द्यायची शिफारस केली. मात्र सोमनाथ चॅटर्जी यांनी आपल्या पक्षाला एक पत्र लिहिलं. आणि आपल्या पक्षाला पत्र लिहून त्यांनी या पत्रामध्ये असं नमूद केलं की मी लोकसभेचा सभापती झालेलो आहे, त्यामुळे मी आता पीठासीन अधिकारी म्हणून कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी राहिलेलो नाही आहे आणि त्यामुळे मला या पदावरून मी राजीनामा देऊ शकत नाही, अशा पद्धतीची एक कणखर भूमिका घेऊन सभापती पदाची असणारी जी गरिमा आहे ती सभापती पदाची गरिमा या ठिकाणी तत्कालीन सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी राखली गेलेली होती. त्या पदाची एक प्रकारची बूज राखली गेलेली होती. पक्षीय राजकारणापासून ते पद कसं अलिप्त आहे याचा एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न सोमनाथ चॅटर्जी यांनी तत्कालीन कालखंडामध्ये या ठिकाणी केलेला दिसतो आहे. आणि म्हणून मला त्यानिमित्तानं जगदीश धनखड यांनी जो काल आपल्या पदाचा, सभापती पदाचा आणि राष्ट्रपती पदाचा अर्थातच जो राजीनामा दिलेला आहे, त्यांनी या अर्थाने सोमनाथ चॅटर्जी यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं तरी फारसं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण सोमनाथ चॅटर्जी यांनी राज्यसभेमध्ये या पदाची असणारी जी काय गरिमा आहे ती गरिमा राहावी या दृष्टीनंच हा राजीनामा दिलेला आहे, अशी या ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये या ठिकाणी चर्चा होताना दिसते. कारण जे जगदीश धनखड सभागृहामध्ये 4 वाजेपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत, ते जगदीश धनखड दुसऱ्या 11th आवरला राजीनामा का देतील, अशा पद्धतीची एक प्रसारमाध्यमामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याचं एक कारण प्रसारमाध्यमांमधून समोर आलेलं आहे की न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरती विरोधी पक्षांनी महाभियोगाचा जो प्रस्ताव आणलेला होता, या महाभियोगाच्या प्रस्तावाला राज्यसभेमध्ये जगदीश धनखड यांनी तो प्रस्ताव राज्यसभेमध्ये पारित करून घ्यायला
परवानगी दिली पहा. तो राज्यसभेच्या सभापतीने जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव स्वीकारला. अर्थातच जी घटनात्मक प्रोव्हिजन आहे ती घटनात्मक प्रोव्हिजन काय सांगते आहे की राज्यसभेमध्ये एखाद्या न्यायाधीशावरती महाभियोग चालवायचा असेल तर कायद्यानं विहित केलेली जितक्या खासदारांची मागणी आहे तितक्या खासदारांची जर शिफारसीचं पत्र माननीय सभापतीकडे ते सुपूर्द केलं तर ती जी शिफारस आहे ती शिफारस या ठिकाणी स्वीकारणं हे सभापतीला या ठिकाणी बंधनकारक असतं. आणि तोच घटनात्मक जो धागा आहे, तो जो घटनात्मक जे बंधन आहे ते घटनात्मक बंधन या ठिकाणी विरोधी पक्षांनी या ठिकाणी त्याची पूर्तता केली आणि तो जो प्रस्ताव आहे तो जगदीश धनखड यांच्याकडे तो सादर केला. आणि जगदीश धनखड यांनी तो जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि त्यामुळे त्यांना सरकारच्या रोषाला या ठिकाणी सामोरं जायची या ठिकाणी नामुष्की त्यांच्यावरती ओढवली. खरं तर सरकारला या ठिकाणी सभागृह कोणतंही असो, लोकसभा असो, राज्यसभा असो किंवा BJP शासित असणारी जे काय राज्य सरकार आहेत, या राज्य सरकारांमधले असणारे जे काय विधानसभा असतील, विधान परिषद असतील, यांच्यामधलं असणारा जे विरोधी पक्षाचा जो आवाज आहे तो विरोधी पक्षाचा आवाज या ठिकाणी कुचलण्याचं काम या सरकारकडून सातत्यानं झालेलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे जगदीश धनखड यांच्यावरती सरकारने जो आणलेला दबाव आहे ते एक या ठिकाणी या जगदीश धनखड यांच्या राजीनाम्याचं एक मोठं कारण आहे असं या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या समोर या ठिकाणी बोललं जातं आहे पहा. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की जगदीश धनखड हे पीठासीन अधिकारी असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे सभागृहामध्ये संबोधित करत असताना, सभागृहामध्ये त्यांचं संबोधन सुरू असताना भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार जगदीश नड्डा, जयप्रकाश नड्डा हे मल्लिकार्जुन खरगे यांना असं म्हणतायत की त्यांनी बोललेलं जे आहे त्यांचं जे भाषण आहे ते रेकॉर्डमध्ये जाणार नाही किंवा त्यांचं रेकॉर्डमध्ये घेऊ नका असं या ठिकाणी सभापतीला, पीठासीन अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. याचाच अर्थ पीठासीन अधिकाऱ्यांचा असणारे जे अधिकार आहेत त्या पीठासीन असणाऱ्या अधिकाराचं हनन करण्याचा प्रयत्न माननीय JP नड्डा यांनी या ठिकाणी केलं आहे. खरं तर हा जो अधिकार आहे, कोणती कारवाई रेकॉर्डमध्ये घ्यायची आणि कोणती कारवाई रेकॉर्डमध्ये घ्यायची नाही, हा सर्वस्वी अधिकार हा पीठासीन अधिकाऱ्यांचा असताना सुद्धा या ठिकाणी जगदीश धनखड यांना सरळ JP नड्डा सांगतायत की यांचं भाषण जे आहे, यांचं संबोधन आहे हे रेकॉर्डमध्ये घेऊ नका. याचाच अर्थ सभापतींच्या अधिकारावरती हे एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि त्यामुळे सभापतीपदाची या ठिकाणी गरिमा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवसामध्ये तारतार करण्याचं काम या तत्कालीन भाजपच्या मंडळींकडून झालेलं आहे. आणि म्हणून या सभापती पदाची कुठंतरी गरिमा राहावी याच्यासाठी जगदीश धनखड यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा, राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमांमधून एक चर्चा रंगलेली आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. खरं तर आपण जगदीश धनखड यांनी सभापती पदाची गरिमा ठेवली हे जरी खरं असलं तर जगदीश धनखड यांची राज्यपाल पदाची असणारी कारकीर्द आहे ती राज्यपाल पदाची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरलेली आहे. म्हणजे ते पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांनी पार या राज्यपाल पदाची इज्जत घालवलेली होती. त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना ममता बॅनर्जी यांना चित्कार म्हणून त्रास देता येईल, चितके म्हणून केंद्राचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या राजकीय प्रक्रियेमध्ये अंतर्गत ढवळाढवळ करता येईल अशा पद्धतीचं वर्तन हे जगदीश धनखड यांच्याकडून राज्यपाल पदावरती असताना झालेलं होतं. म्हणजेच कोणत्याही राज्यपाल पदसुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाशी अटॅच नसताना सुद्धा, कोणत्याही राजकीय पक्षाशी ते बांधील नसताना सुद्धा राज्यपाल पदावरती असताना त्यांनी या राज्यपाल पदाला प्रतिष्ठित करण्याचा, त्या पदाची गरिमा घालवण्याचा आटोकाट या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला होता. मात्र त्यांनी राज्यसभेमध्ये आल्यानंतर ती आपली जी चूक आहे ती शेवटी का होईना
शेवटच्या क्षणी का होईना पण त्यांनी ती सुधारून घेतलेली आहे. राज्यपाल पदाची जरी गरिमा त्यांना राखता आली नसली तरीसुद्धा त्यांनी सभापती पदाची उपराष्ट्रपती पदाची या ठिकाणी जी गरिमा आहे ती गरिमा सस्टेन करण्याचा जे पाऊल उचललेलं आहे ते अतिशय सराहनीय आहे असं या ठिकाणी मला त्या ठिकाणी वैयक्तिक या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे त्यांनी हे जे वेळ गेल्यानंतर का होईना पण जे शहाणपण दाखवलेलं आहे हाच शहाणपणा लोकसभेमधील सन्माननीय सभापती ओम बिर्ला यांना ते येईल का, किंवा महाराष्ट्रामधील असणारे जे विधानसभेचे जे सभापती आहेत राहुल नार्वेकर यांना ते येईल का, असा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मला जनतेच्या कोर्टामध्ये या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपण असं म्हणू शकतो की जगदीश धनखड यांचा हा राजीनामा एक प्रकारे तो राजीनामा नसून त्यांचा सत्ताधाऱ्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी त्यांचा पाचवी महत्त्वाकांक्षेपोटी घेतलेला हा बळी आहे असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण पुन्हा एकदा म्हणतो आहे की जगदीश धनखड यांनी सभापती पदाची गरिमा आणि उपराष्ट्रपती पदाची गरिमा राखण्यासाठी दिलेला जो राजीनामा आहे तो भारताच्या राजकीय जीवनामध्ये, भारताच्या संसदीय कामकाज व्यवस्थेमध्ये तो सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. आणि भारतीय जनता पक्षाचा जो सत्ताधारी पक्ष आहे यांचा प्रताप आहे तो संसदीय इतिहासामध्ये तो जगदीश धनखड यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने तो जो अध्याय आहे तो अध्याय काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. हे या ठिकाणी मी या ठिकाणी संबंध भारतीय लोकांना सांगू शकतो आहे, सांगू इच्छितो आहे. आणि मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो आहे की भारतीय जनता पार्टीला ही संसदीय शासन व्यवस्था, राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद यावरती एक प्रकारचा हल्ला करून संसदीय लोकशाही संपवायची आहे का, हा प्रश्न मी पुन्हा या ठिकाणी लोकांसमोर ठेवतो आहे. आणि मी आपली या ठिकाणी रजा घेतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.